मी डॉक्टर नसलो तरी 1.5 वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केलं. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय. नागपूर इथे डॉक्टरांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. विदर्भातील रामटेक, यवतमाळ, वाशिमची जागा महायुती मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की सर्व जागा महायुती जिंकेल. सोबतच उर्वरित जागांसाठीचे उमेदवार येत्या 2 दिवसात जाहीर केले जातील. साहेब आपण पण बऱ्याच जणांचे पट्टे वगैरे. मी तसं डॉक्टर नसलो तरी मोठं ऑपरेशन 1.5 वर्षापूर्वी केलेलं आहे. बरेचसे पट्टे काही लोकांचे कमरेचे गळ्याचे पट्टे उतरून टाकले. राज्य सरकारनं महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत वाढ केली आहे. यानुसार आता प्रतिवर्ष 5 लाख इतके आरोग्य संरक्षण प्रति कुटुंबाला मिळणार आहे. या योजनेद्वारे राज्यातील पात्र नागरिकांना सूचीबद्ध रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो. या योजनेद्वारे सरकारकडून आता 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत करता येणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं. आणि त्याचबरोबर ज्या जुन्या हॉस्पिटलच्या बद्दल आपण सांगितलं, काही योजना ज्या आहेत त्या रिवाईज आपल्याला कराव्या लागतील. जे त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आपण 1.25 लाख 1.5 लाख होतं ते आपण आता 5 लाख रुपये केलेले आहे. आता त्याचा GR मला वाटतं निघालंय का निघेल, तर म्हणजे 5 लाखापर्यंत उपचार जे आहेत ते आपल्या रुग्णाला मोफत घेता येतील. आता त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या अटी काढून टाकल्या. जेवढे या महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या आहे 12.5 कोटी, त्या प्रत्येकाला 5 लाख रुपयाचा फायदा होणार. 5 लाख रुपयाचा त्याला उपचार मोफत मिळणार. हे आम्ही नवीन आपण हे केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद साधताना डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. शिंदे म्हणाले, डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपली आरोग्य यंत्रणा सुसज्ज असायला हवी. कितीही सरकारी रुग्णालयं असली तरी लोकसंख्येमुळे आपल्याला खाजगी रुग्णालयांची गरज आहे. शिंदे म्हणाले की डॉक्टरांच्या मागणीनुसार नवीन रुग्णालयांच्या नोंदणीमध्ये येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करेल. रुग्णालयांच्या सोयीसाठी सिंगल विंडो क्लिअरन्स बाबतही शासन निर्णय घेणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.